संत्र्याची बाग, जीवामृताचं सायन्स, गांडुळाची आर्मी आणि हेट्याची रेअर अशी गुलाबी फुलं, हे सगळं एका दिवसात पाहायचंय. चला माझ्यासोबत. तर श्री स्वामी समर्थ. सकाळची ताजी हवा, संत्र्याचा सुगंध आणि माझा शेतातला मॉर्निंग वॉक. इथे फिरताना वाटतं जिमची तर गरजच नाही, कारण नेचरची मेंबरशिप तर फ्रीच आहे ना, बरोबर ना. आता सुरू करते शेतीचं खरं सायन्स. जीवामृत. 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर ताजे गाईचे गोमूत्र घ्यायचं. 2 किलो गूळ घ्यायचं, तो असं पाण्यात मिक्स करून पातळ करून घ्यायचा. 10 किलो ताजं गाईचं शेण घ्यायचं. त्यानंतर बायोरिज घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि ते तसेच बांधून ठेवून 72 तासांपर्यंत ठेवून द्यायचं. 72 तासापर्यंत त्याला हात पण नाही लावायचा आणि 72 तासानंतर ते झाडांना देण्यासाठी तयार होते. हे आहे मातीचं प्रोटीन शेक. हे ऐकून वाटतंय ना रेसिपीच सांगते, पण ही आहे झाडांची फेवरेट डिश. म्हणूनच आपल्या मातीचं आरोग्य स्ट्रॉंग राहतं. आणि खरंच या जीवामृताचा खूप जास्त चांगला रिझल्ट आहे. जर तुम्हाला पण माहिती हवी असेल, हे कोणत्या पिकांना द्यायचं, कसं द्यायचं, केव्हा द्यायचं, तर मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा. आणि आत्ता भेटा आपल्या शेतातल्या रिअल वर्कर्सना, गांडूळ टीम. हे आहेत सायलेंट एम्प्लॉई, सॅलरी नाही, कंप्लेंट नाही आणि त्यांचा बॉस पण तुमच्यासारखा खडूस बिलकुल नाही, कारण तुम्ही सबस्क्राईब करायला पण कंजूसी करताय. गांडूळ खत म्हणजे मातीसाठी सोनच. माती हेल्दी तर पीक पण हेल्दी. सगळ्यांना माहितीच आहे पांढरं हेट्याचं फूल, पण हे बघा रेअर गुलाबी हेट्याचं फूल. नेचरमध्ये सुद्धा लिमिटेड एडिशन पीसेस असतात. म्हणूनच म्हणते शेती फक्त अन्न देत नाही, तर ती नॉलेज आणि सरप्राईज सुद्धा देते. आजकालच्या पिढीसाठी मातीला जपा, तीच आपल्याला जगवते. आपला छोटूसा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा.